स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते,
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. सेवापूर्ती कार्यनिर्वाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातून त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण साहेबांच्या गावची मंडळी आहे, नातेवाईक आहेत, त्यांचे पोलीस मित्र भरपूर आहेत, आणखीन त्यांचे आर्मीवाले मित्र आहेत, बाकी त्यांच्या सोसायटीतली पण बरीच मंडळी दिसते. तर प्रथमतः स्वागत करतो आम्ही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. नंदकुमार फडतर यांच्याविषयी थोडेसे 2-4 हे सांग. ठीक 58 वर्षापूर्वी त्यांचा तिकडे जन्म झाला आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचं शिक्षण ग्रॅज्युएट आहे ते, आणि त्यांनी तेव्हापासून 10वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आर्मीमध्ये प्रवेश केला. आर्मीमधून त्यांनी नंतर मुंबई पोलीसमध्ये कार्य केलं. सलग 40 वर्ष युनिफॉर्म सेवेत कार्य करणारा हा महान योद्धा, त्याला योद्धाच म्हटलं पाहिजे, कारण 40 वर्ष युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये काम करणं म्हणजे नॉट अ जोक. ती खूप बांधील सर्व्हिस असते, ज्यांनी केली अनुभवली त्यांना त्याचा अंदाज आहे. तर असे नंदकुमार फडतर आहे. काल त्यांच्या नियत वयोमानानुसार 58 वर्षच्या वयानंतर नियत वयोमानानुसार सेवा करून सेवानिवृत्त झाले. तर त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत. तर आम्ही आर्मीमध्ये भरती झालो होतो 40 वर्षापूर्वी. तर तेव्हापासूनचा त्यांचा आमचा संपर्क आणि बरोबरचे संबंध वगैरे आहेत. दक्षिण गावाकडून ते नाते संबंधात पण आले नंतर. तर त्यानंतर आर्मीतली सेवा करून मला वाटते 16-17 वर्ष ठिकाणी पण पूर्ण करून 2024 साली भरती झालो. 2001च्या आसपास बाहेर आलो. नंतर मी स्टेट एक्साईलला गेलो. मी स्टेट एक्साईलच्या PSI पदावरून रिटायर झालो गेल्या वर्षी. आमचा प्रमोद रेल्वे पोलीस मध्ये गेले, तेही रिटायर झाले. आणि आमचा मित्र नंदकुमार हे मुंबई पोलीस मध्ये जॉईन झाले त्यानंतर, आणि ते रिटायर झाले. तर असा त्यांचा संबंध. नंदकुमार विषयी काय सांगायला कमीच. हा नवीन माणूस आहे. त्या माझ्यासारखा आहे, कुठे कशाही टाका पाया पडतो, कुणामध्ये पण मिसळतो. छोटे मुलं असो, मोठे असो, कुणीही असो. ते एखादा पदार्थ कसं कुठल्याही भाजीत टाका, तो भाजीला चौकार बनवतो, तसं आमचा नंदकुमार. कोणत्याही गोष्टीत कुठेही कधी कमी आहे, निगेटिव्ह तर काहीच नाही. नेहमीच सकारात्मक विचार आणि नाराजर कधीच नाही. जेव्हा बघाल तेव्हा ते एकदम हसमुखच असतात. ड्युटीवर असो, कुठेही असो, त्यांना नेहमी आपण हसमुखच पाहिलेलं आहे. अगदी कुठल्याही त्यांना कसलंही कर्तव्य दिलं, ड्युटी नाराज नाही झाले तेव्हा त्यांनी असं हे नाही केलं, नाराजी दर्शवली नाही. नेहमी हसतमुखानं काम करणं आणि बस पुढे चालणं. ते त्यांनी 40 वर्ष झालं की त्यांचं जीवन थोडं वेगळं की त्याच्यामध्ये ते सांगतीलच अधिक अधिक. पण मी थोडं एवढं सांगतो की चांगलं काम केलं या माणसाने, आणि अगदी जीवनाचा मित्र म्हणून, नातेवाईकात पण एकदम चांगला पाहुणा म्हणून गावासाठी प्रसिद्ध आहेत ते. तर त्यांच्या विषयी नंतर हळूहळू सगळं बोलतीलच. तर मी माझा छोट्या काही भाषेत संपवतो. यानंतर दाभाडेवानी तुमचं मला ही एकदम 3 जोडी त्यांची. आताच रामदास फडतरे जे आहेत त्यांचा, माझे मिस्टर प्रमोद दाभाडे आणि नंदकुमार यांचा 1984 पासून इंडियन आर्मी पासून ओळख. अतिशय खडतर अशा ड्युट्यावरून लोकांनी आता सेवानिवृत्त होत आहेत.
कार्यपूर्ती होत आहे यांची. 40 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी यांनी कुटुंबापासून लांब होऊन काढलेला आहे. आता त्यांनी जास्तीत जास्त वेळ कुटुंबासाठी द्यावा हीच अपेक्षा आहे आणि ईश्वर त्यांना पुढील वाटचालीसाठी आरोग्यमय आणि चांगलं जीवन देऊ ही सदिच्छा व्यक्त करते. लाख लाख शुभेच्छा देतो. मित्र कसा असावा तर फौजीसारखा असावा. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमचे फौजी त्या यशस्वी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल मला खास अभिमान आहे. फौजींचा आमचा परिचय आमचे मित्र सुनील फडतरे साहेब यांच्या माध्यमातून झाला. ते दोघे चुलते पुतणे आहेत पण अतिशय मित्रत्वाचे संबंध दोघांमध्ये आहेत. तर त्या मित्रत्वाचे संबंध असेच अबाधित राहतील अशी अपेक्षा करतो. आणि एक कविता आहे, दुःख अडवायला मुंबऱ्यासारखा, दुःख अडवायला मुंबऱ्यासारखा मित्र असावा सुनील फडतरे सारखा, मी सुनील फडतरे सारखा. आणि फौजी तुम्ही आतापर्यंत 40 वर्ष अविरत सेवा तुमची संपन्न केलेली आहे. यापुढे देखील आपण ऍक्टिव्ह राहा. तुमच्या ज्या काही अशा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या असलेल्या सेवेमुळे त्या पूर्ण होत अशी काही तुळजाभवानीची प्रार्थना व्यक्त करतो. आणि शेवटी एक शेर सांगतो, थक करना बैठ उड़ान अभी बाकी है, थक करना बैठ उड़ान अभी बाकी है, जमीन खत्म होने तो क्या आसमान अभी बाकी है, आसमान. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनील फडतरे यांच्या माध्यमातून झाली आणि त्या दिवसापासून आज आले आमची मैत्री अशीच टिकून आहे. तात्यांसारखा धुरंधरी माणूस शोधून सापडणार नाही. आणि त्यांच्याबरोबर आम्ही ज्या वेळी सुनील फडतरे साहेबांच्या गावी जातो किंवा ते गौरव फडतरे साहेबांच्या गावी जातो त्यावेळेला ते दोघे बाजूला असतात, परंतु आमच्या सगळ्या जेवण्या खाण्याची व्यवस्था ही आमचे तात्या करत असतात. म्हणजे त्यांची मैत्री असं ते कोणाचे मित्र आहे किंवा काय हा भाग बाजूला असतो. पण तात्याला आणि विशेष म्हणजे त्यांच्या मिसेस वहिनी तर म्हणजे अशा घरातला मेंबर असल्यासाठी आपल्याला चौकशी करणार, जेवण खाऊ घालणार अशी ती फार प्रेमळ जोडी आहे. आणि मी ईश्वर त्यांनी एवढीच प्रार्थना करेन की त्यांना आता सेवापूर्ती नंतरचं जे आयुष्य सन्माननीय व्यासपीठावरील नातेवाईक, आमच्या बरोबर श्री नंदकुमार शिवाजी फडतरे यांचा महासहवास लाभला. त्यांच्याबद्दल गुंत्यात पाय सारा मोकळा, ज्ञानाचा अथांग सागर हा परी कधी न खवळला. सुशील, शांत, गंभीर असे परिस्पर्श लोहाचे सोने व्हावे आणि जीवनाचे सार्थक व्हावे असे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या परिचयाचे आवडते श्री नंदकुमार शिवाजी फडतरे हे साहेब आमच्या सोबत अतिशय आमचा त्यांच्याबरोबर अतिशय संवाद चांगला होता. अतिशय मैत्रीच्या एकदम म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचा स्वभाव, त्यांचं म्हणजे एकदम वागणं अतिशय दर्यादिल अशा या व्यक्तिमत्व यांच्या या प्रदीर्घ सेवेतून त्या 30/1/2006 रोजी 24 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेत त्यांनी अतिशय भारतीय सैन्याला सुद्धा अतिशय मोलाची कामगिरी करून त्यांनी तिथे सुद्धा चांगल्या प्रकारे ठसा उमटवला आणि ते नंतर मुंबई पोलीस दलात सुद्धा भरती होऊन अतिशय चांगल्या प्रकारे सेवा बजावून ते आज सेवानिवृत्त होऊन त्यांचा हा गौरव सोहळा अतिशय हर उन्नरी मैत्री म्हणजे त्यांचे अतिशय प्रेमाचे मित्र, कधी न कोणालाही कुठेही कधी मदत करणारे असे आमचे फडतरे साहेब
आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांना या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या मी आणि ते गोवांडी पोलीस स्टेशन येथे असताना अतिशय म्हणजे एकदम जिव्हाळ्याचं नातं, भावापेक्षा अगदी मैत्रीचं नातं कसं जवळ असतं मी हे त्यांच्याकडून शिकलो. अशा या फडतरे साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येथे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त ते असिस्टंट कमिशनर आहेत जीएसटीचे, आणि आपल्यासाठी एवढे त्यांची ओळख भरपूर आहे, ते सांगतील माझी ओळख. या सर, मी माझी बाकीची काही ओळख सांगणार नाही, ती इथे क्रमप्राप्त नाही. पण हा जो कार्यक्रम आहे, आमचे लाडके भाऊजी, आता त्यांचं गुणगान करण्याची आवश्यकता नाही, कारण इतकं गुणगान सगळ्यांनी केलंय. त्यापेक्षा वेगळं मी काय सांगणार. माझा संबंध सरांना 2090 पासून आला. ज्या ज्यावेळी आम्ही भेटलो बोललो तेव्हा मला कधी परक्यापणा जाणवला नाही. अगदी सख्या भावाप्रमाणे कुठल्याही प्रसंगाच्या वेळी अगदी हजर असतात, मदतीसाठी तत्पर असतात. अशा फलवंतरी माणसाला दीर्घायुष्य लाभो आणि त्याच्या पुढच्या आयुष्यात त्यांना कुठल्याही इच्छा राहिल्या की त्या पूर्ण होऊन थोडी शुभेच्छा देतो आणि माझ्या लक्षात संपवतो. बरोबर झाले असे जागृत होईल आम्हाला. यानंतर त्यांच्याबद्दल सांगायचं तर आम्ही लहानपणापासून आमच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आमचे मार्गदर्शक असतील, प्रत्येक गोष्टी आम्हाला साथ देणारे असतील. खरं काय, खोटं काय, चुकतंय कुठं, बरोबर कुठं, या सर्व गोष्टी अजून आम्हाला हक्कानं आणि ओरडून सांगणारं व्यक्तिमत्व आमच्या घरातलं एकमेव. त्यांनी आता केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये नोकरी करण्याची त्यांना संधी भेटली. अपवादात्मक परिस्थितीत अशा लोकांना संधी भेटतात. अशा आम्हाला एकच राज्य शासनामध्ये संधी भेटणार आहे, भेटली आहे. अशा प्रकारे त्यांनी 40 वर्ष शासनाची सेवा केली. आता आम्हाला 25 वर्ष झाले तर एवढा कंटाळा आला शासकीय नोकरीचा. त्यांनी 40 वर्ष कसे केले हा एवढा मोठा प्रश्न पडतो आम्हाला. तरी सुद्धा ठीक आहे, आता सेवानिवृत्त होत आहे. त्यांनी यापुढील आयुष्य आनंदी, सुखात समाधानी आणि दीर्घायुष्य बोलावं, परंतु कोणत्याही गोळी विना एवढी ईश्वराची प्रार्थना करून माझ्या 2 शब्द संपवतो. हॅलो, नमस्कार. मी प्रदीप पाटील, मुंबई पोलीस. नंदकुमार फडतरे यांचा हा आता सेवापूर्ती कार्यक्रम सोहळा आहे. त्यांची आणि आमची ओळख वडा पोलीस ठाणे येथे झाली. वडा पोलीस ठाणे येथे काम करताना त्यांनी आम्हाला म्हणजे एकदम कसं मित्रत्व कसं जपवायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल किती लोकांचं प्रेम आहे हे अगोदर सर्वांनी व्यक्त केलेलं आहे. तर मी आता त्यांच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. फक्त त्यांनी ऍक्च्युली मला जसं घर बांधायचं आहे ना, त्यांनी मला आयडिया दिलेली आणि त्यांच्या स्फूर्तीने मी माझं घर बांधलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांना मानतो आणि खूप सर्वांना म्हणजे जो फायद्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. कोणाला तो नुकसानाचं काय तोट्याचं काय सांगितलेलं नाही. खूप चांगले मार्गदर्शक आहेत, चांगले गुरु आहेत, चांगले. आणखी आम्ही त्यांचा खूप आदर करतो. आता ते आपल्या सेवानिवृत्त होत आहेत, त्याचा पुढील निरोगी आयुष्य जगावं ह्याच आमच्या शुभेच्छा. थँक्यू फडतरे. सगळ्यांना